नमस्कार मित्रांनो, युवराज विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक लेखी परीक्षा 2015 नांदेडमध्ये जो काही पेपर झाला होता त्याचे या ठिकाणी आपण विश्लेषण पाहणार आहोत. तर पहा, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजू घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आरोग्य सेवकाची लेखी परीक्षा 2015 नांदेड जिल्ह्यामध्ये जो काही पेपर झाला होता ते पेपर पाहणार आहोत. या स्वरूपावरून तुम्हाला समजेल की आरोग्य सेवकसाठी कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर पहा, पहिला प्रश्न आहे, त्वचेचा काळा रंग रिकाम जागामुळे येतो. तर पहा, त्वचेचा काळा रंग मेलॅनिनमुळे येतो. कशामुळे येतो? त्वचेला काळा रंग मेलॅनिनमुळे त्वचेला काळा रंग येतो. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर आपल्या केसाला सुद्धा काळा रंग कशामुळे येतो? तर मेलॅनिनमुळेच आपल्या केसाला सुद्धा काळा रंग येत असतो. प्रश्न अशा पण विचारला जाईल की आपले केस आणि नख हे कशाचे बनलेले आहेत? तर मित्रांनो, केस आणि नख हे आपले प्रथिनाचे बनलेले. कशापासून बनलेले? प्रथिनाचे बनलेले आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात. मानवाच्या शरीरात रिकाम जागा गुणसूत्रे असतात. तर मानवाच्या शरीरामध्ये गुणसूत्रे 46 असतात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. पहा, मानवी शरीरामध्ये गुणसूत्रे जर किती विचारलं तर 46, आणि गुणसूत्राच्या जर जोड्या विचारल्या तर गुणसूत्राच्या जोड्या जर विचारल्या तर जोड्या किती? 43 आपलं 23. जोड्या जर विचारल्या तर 23. पहा, लक्षात ठेवा. गुणसूत्राच्या जोड्या जर विचारल्या तर 23 आणि गुणसूत्रे किती जर विचारलं तर 46 गुणसूत्रे असतात. आणि एक प्रश्न विचारला होता, पहा, गायीमध्ये म्हणजे जे काही गोवंश आहे त्यामध्ये किती किती गुणसूत्रे असतात? तर गायीच्या जे असतात त्यामध्ये 60 गुणसूत्रे असतात. किती? 60 गुणसूत्रे असतात. हा जो काही 2020मध्ये आरोग्य याचा आपला ग्रामसेवकचा जो काही पेपर झाला होता, जो स्पेशल हा आदिवासी विभागासाठी जो काही पेपर झाला होता त्यावेळेला प्रश्न विचारला आहे की गोवंश जे प्राणी असतात त्याच्यामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर त्यामध्ये किती? 60 गुणसूत्रे असतात. गोवंश म्हणजे गायीमध्ये किती गुणसूत्रे असतात? 60 गुणसूत्रे असतात. तर मनुष्यामध्ये किती? 46 गुणसूत्रे असतात. आणि जोड्या जर विचारला तर 23 जोड्या असतात. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? तर प्रौढ माणसामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण प्रति रक्तामध्ये किती असतं? 100 मिली रक्तामध्ये 1400 ग्रॅम. किती असते? 1400 ग्रॅम हे हिमोग्लोबिनचं प्रमाण असते. आपल्या रक्तामध्ये तांबडा रंग कशामुळे येतो? तर हिमोग्लोबिन किंवा लोहामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे त्याला तांबडा रंग येत असतो. तर आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे त्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 14 ग्रॅम असलं पाहिजे. किती? 14 ग्रॅम असलं पाहिजे. लक्षात ठेवा. जर 14 ग्रॅमच्या खाली जर असेल तर आपल्याला रक्तदान करता येत नाही. आणि जे हे हिमोग्लोबिनचं रक्तामध्ये महत्त्वाचं कार्य काय? तर रक्तामधला जो काही ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन सर्व पेशींना पुरविण्याचे कार्य हिमोग्लोबिन करत असतो. काय करत असतो? हिमोग्लोबिन करत असतो. आणि आपल्या रक्ताला जो काय लाल रंग आहे तो कशामुळे येतो? हिमोग्लोबिनमुळेच आपल्या रक्ताला लाल रंग येतो. हा पण प्रश्न विचारला आहे की मनुष्याच्या रक्ताला लाल रंग कशामुळे येतो? तर लोह आणि हिमोग्लोबिनमुळे मनुष्याच्या रक्ताला लाल रंग येतो. आणि हा प्रश्न विचारला आहे की रक्त 2 घटकाचं बनलेले. पहा, एक द्रव्य आणि दुसरा म्हणजे पेशीचं रक्त बनलेलं आहे. लक्षात ठेवा. आपलं रक्त कशाचं आहे? रक्त आहे पेशी आणि द्रवाचं बनलेलं आहे. आणि दुसरा एक प्रश्न हमेशा विचारला जातो की आपल्या मनुष्याच्या रक्ताचा pH किती असतो? तर मनुष्याचा रक्ताचा pH असतो पहा 7.4. हा pH मनुष्याच्या रक्ताचा असतो. महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. मनुष्याच्या रक्ताचा pH जर विचारलात किती? 7.4 हा pH असतो. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, 4 नंबरचा. मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता? तर मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक म्हणजे पेशी आहे. कुठला आहे? मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक म्हणजे पेशी आहे. आणि हा पेशीचा जो काही समूह आहे, पेशीच्या समूहाला काय म्हणतात? तर पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. म्हणजे लक्षात ठेवा, एक पेशी आणि त्या प्रकारच्या अनेक पेशी ज्यावेळेस बनतात त्यावेळेस ऊती तयार होते. त्यावेळेस काय तयार होते? ऊती तयार होते. प्रश्न असा विचारायचा, ऊती म्हणजे काय? तर अनेक पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. लक्षात ठेवा. आणि आपल्या शरीरामध्ये इंद्रिय, आता पहिला ऑप्शन आहे इंद्रिय. तर मनुष्याच्या शरीरामध्ये किती इंद्रिय आहेत? तर मनुष्याच्या शरीरामध्ये एकूण 9 प्रकारची इंद्रिय आहेत. लक्षात ठेवा. प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? तर स्पिग्नोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्याचे साधन आहे. IMP क्वेश्चन आहे. जो काही रक्तदाब आहे तो मोजण्याचे साधन कोणते? तर स्पिग्नोमॅनोमीटर हा रक्तदाब मोजण्याचे साधन आहे. ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असणार आहे. 6 नंबरचा प्रश्न पहा. 6 नंबरचा प्रश्न हा, रिकाम जागा रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते. तर कुठल्या रोगामध्ये नेत्रपटल हे अपारदर्शक होते? तर मोतीबिंदू या रोगामध्ये नेत्रपटल हे अपारदर्शक होत असे. कशामुळे? नेत्र रोगामध्ये मोतीबिंदू या रोगामुळे नेत्रपटल हे अपारदर्शक होत असते. कशामुळं? मोतीबिंदूमुळे. पहा, आता हा जो काही काचबिंदू आहे, काचबिंदू कशामुळे? तर आपल्या डोळ्यामध्ये जर द्रवाचा दाब जर वाढला तर आपल्याला काचबिंदू हा रोग होत असतो. लक्षात ठेवा. आणि रात आंधळेपणा हा आपल्याला अजीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. पुढचा प्रश्न पहा, 7 नंबरचा. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो? तर मलेरियाचा प्रादुर्भाव पहा, ऑप्शन नंबर 2
प्लाझ्मोडियममुळे होतो. तर पहा मलेरिया कशामुळे होतो, तर अनाफिलीज डासाची मादी चावल्यामुळे माणसाला मलेरिया हा रोग होतो. आणि अनाफिलीज डासी मादी जर चावली तर ती आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मोडियम हा सोडत असते, त्यामुळे त्याचा विकास होतो आणि आपल्या मलेरिया हा रोग होत असतो. आणि मलेरिया रोगामध्ये तांबड्या रक्तपेशीचा नाश होत असतो. पुढचा प्रश्न पहा, मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो, तर मायकोबॅक्टेरियममुळे क्षयरोग होतो. कुठला होतो, मायकोबॅक्टेरियममुळे आपल्याला क्षयरोग होतो. क्षयरोग म्हणजेच काय, टीबी होतो. कुठला रोग होतो, क्षयरोग म्हणजेच टीबी. ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाद्वारे दिली जाते, तर पहा पोलिओ या रोगाची लस ही तोंडाद्वारे दिली जाते. कोणाद्वारे, तोंडाद्वारे जी काही लस दिली जाते ती पोलिओची लस असते आणि ती 5 वर्षाखालील बालकाला दिली जाते, लक्षात ठेवा. आणि पोलिओ हा विषाणूपासून होणारा रोग आहे. कशापासून, पोलिओ हा विषाणूपासून होणारा रोग आहे. आणि भारत हा पोलिओमुक्त कधी झाला हा पण प्रश्न विचारला आहे, तर 27 मार्च 2014 रोजी भारत हा पोलिओमुक्त झालेला आहे, लक्षात ठेवा. तरी पण आणि पोलिओची लस ही कोणाद्वारे राबविली जाते, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे पोलिओची लस हा जी काय जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जी राबविली जाते ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO द्वारे राबविली जाते. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा WHOचे मुख्यालय कुठे आहे, म्हणजे जागतिक जी काय आरोग्य संघटना आहे तिचं मुख्यालय बऱ्याच वेळेस विचारलं आहे, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ते कुठल्या देशामध्ये आणि कुठल्या शहरामध्ये आहे. तर पहा पुढचा प्रश्न 10 नंबरचा प्रश्न आहे. पहा टायफॉईडचे रोगजंतू रिकाम जागा आकाराचे. टायफॉईडचे रोगजंतू हे दंडाकृती असतात. कसे असतात, टायफॉईडचे रोगजंतू हे दंडाकृती असतात, लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर असणार आहे. 11 नंबरचा पहा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली, तर एकात्मिक बाल विकास योजना ही 1975 मध्ये सुरू झाली. कशी, 1975 मध्ये. ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा, जीवनसत्व अ अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत 6 वर्षाखालील मुलामुलींना दर रिकाम जागा महिन्याला अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो. प्रश्न काय पहा, जीवनसत्व अ अभाव प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत 6 वर्षाखालील मुलामुलींना दर महिन्याला अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो. तर दर 6 महिन्याला अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो. किती, 6 महिन्यांनी अ जीवनसत्वाचा डोस दिला जातो. तर अ जीवनसत्वाचा डोस कशामुळे दिला जातो, तर अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो, म्हणून हा डोस दिला जातो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा 13 नंबरचा, डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते, तर डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण हे 20 ते 25% असते. किती, 20 ते 25% प्रमाण हे डाळीमध्ये असते, लक्षात ठेवा. किती, 20 ते 25% असते. आणि मनुष्याला एकूण ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनापासून भेटते हा प्रश्न विचारलेला आहे आरोग्य शोकला. तर मनुष्याला प्रथिनापासून दररोज 10 ते 15% ऊर्जा मिळते. किती, 10 ते 15% ऊर्जा मिळते. तर मनुष्याला सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते, तर कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला 70 ते 80% ऊर्जा कार्बोहायड्रेट्सपासून मिळत असते, लक्षात ठेवा. म्हणजे प्रथिनापासून आपल्याला 10 ते 15% ऊर्जा मिळते आणि कार्बोहायड्रेटपासून आपल्याला 70 ते 80% ऊर्जा मिळत असते, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा 14 नंबरचा, पालेभाज्यात जीवनसत्व रिकाम जागा हे कॅरोटीन व द्रवाच्या स्वरूपात असते. तर पालेभाज्यामध्ये अजीवनसत्व हे कॅरोटीन व द्रवाच्या स्वरूपात असते. म्हणजेच अजीवनसत्वाला कॅरोटीनसुद्धा असे म्हणतात, लक्षात ठेवा. अजीवनसत्वाचं नाव काय, शास्त्रीय भाषेमध्ये कॅरोटीन आणि त्यालाच रेटिनॉलसुद्धा म्हणतात. म्हणजे अजीवनसत्वाचे 2 नाव लक्षात ठेवा, एक म्हणजे कॅरोटीन आणि दुसरं म्हणजे रेटिनॉल, लक्षात ठेवा. चल पुढचा प्रश्न पाहू 15 नंबरचा, सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते, तर सर्वात जास्त क जीवनसत्व हे आवळ्यातून मिळत असते. पहा वास्तविक पाहता क जीवनसत्व हे पेरूपासून सुद्धा मिळतं, लिंबापासून सुद्धा मिळतं आणि टोमॅटोपासून मिळतं आणि आवळ्यापासून सुद्धा मिळतं, लक्षात ठेवा. परंतु प्रश्न काय विचारला आहे, सर्वात जास्त म्हणजे यापैकी जेवढे काही दिले ऑप्शन यापैकी सर्वात जास्त, वास्तविक पाहता सर्वांमध्येच क जीवनसत्व आहे, परंतु सर्वात जास्त जर असेल क जीवनसत्व ते म्हणजे आवळ्यामध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजे क जीवनसत्वाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे आवळा आहे, लक्षात ठेवा. पेरूमध्ये सुद्धा आहे, लिंबामध्ये सुद्धा आहे आणि टोमॅटोमध्ये सुद्धा आहे, परंतु क जीवनसत्व हे आवळ्यामध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा 16 नंबरचा, कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते, तर पहा कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते, तर पहिलं ऑप्शन आहे पहा हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी, दुसरं आहे रक्त गोठण्यासाठी आणि तिसरं आहे त्वचा चांगली राहण्यासाठी, त्यासाठी पहा. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 1 व 2 बरोबर. तर पहा कॅल्शियमची मानवी शरीरात गरज असते पहा हाडे व दात निर्मितीसाठी. म्हणजे आपले हाडे आणि दात हे कशाचे बनलेले असतात, तर कॅल्शियमचे बनले आहेत, त्यामुळे याला टणकपणा आलेला असतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 2 पहा रक्त गोठण्यासाठी, तर रक्त गोठण्यासाठी फॅब्रिनलाच कॅल्शियम मदत करत असतं, लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 सुद्धा बरोबर आहे. पहा त्वचा चांगली राहण्यासाठी, तर त्वचा चांगली राहण्यासाठी
कॅल्शियमची मदत न होता त्वचा चांगली राहण्यासाठी आपल्याला अ जीवनसत्वाची मदत होत असते. जी काय आपली त्वचा आहे ती निरोगी राहण्यासाठी अ जीवनसत्वाची मदत होते. त्यामुळे हे या ठिकाणी चूक असणार. त्यामुळे फक्त ऑप्शन नंबर 1 आणि 2 बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. तर पहा, कॅल्शियमचे सर्वात जास्त प्रमाण आपल्या हाडामध्ये आणि दातामध्ये असतं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, लोहाच्या कमतरतेमुळे रिकाम जागा आजार होतो. तर लोहाच्या कमतरतेमुळे आपल्याला रक्ताक्षय हा रोग होतो. रक्ताक्षय म्हणजे काय, जे काय आपल्या शरीरामध्ये जे काय रक्त आहे, ज्या व्यक्तीला रक्ताक्षय असतो त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्त कमी असतं, लक्षात ठेवा. म्हणजे लोहाच्या अभावामुळे आपल्याला रक्ताक्षय हा रोग होत असतो. ऑप्शन नंबर 3 हे याच ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा 18 नंबरचा, भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. तर भारतातील असं कुठलं राज्य आहे की जो गलगंड म्हणजे कशाला होतो, आपल्या थायरॉईड ग्रंथीला हा गलगंड आजार होत असतो. तर भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा ऑप्शन दिले आहेत आपल्याला. तर पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर आणि आसाम या राज्यामध्ये गलगंड नावाचा रोग हा सर्वात जास्त होतो. म्हणजे जम्मू आणि काश्मीर हे काय हे जे आहेत ते भाग डोंगरी भाग आहेत. डोंगरी भागामध्ये जो गलगंड आजार हा जास्तीत जास्त होत असतो. म्हणजे तो कशामुळे होतो, तर आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. कशामुळे, आयोडीनच्या अभावामुळे. आणि आपल्याला आयोडीन कशापासून मिळतं, तर आयोडीन हे आपल्याला मिठापासून मिळत असतं, लक्षात ठेवा. 19 नंबरचा प्रश्न पहा, अजीवनसत्वाच्या अभावामुळे रिकाम जागा आजार होतो. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा कुठला आजार होतो, अजीवनसत्वाच्या अभावामुळे. तर रात आंधळेपणा हा आजार अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आणि मुडदूस हा आजार ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आणि मुडदूस हा आजार फक्त लहान मुलांमध्येच आढळतो. तर क्षय हा जो काही क्षयरोग आहे त्याला टीबी असे म्हणतात. टीबी हा आजार कशामुळे होतो, तर ट्युबरक्लोसिस या जीवाणूमुळे टीबी हा रोग होत असतो. आणि मलेरिया कशामुळे होतो, तर मलेरिया हा प्लाझ्मोडियम व्हायव्हॉक्स यामुळे मलेरिया होत असतो. पुढचं पहा 20 नंबरचा प्रश्न, खरुज हा रिकाम जागा रोग असून खरजेच्या किड्यामुळे होतो. तर खरुज हा त्वचेचा रोग आहे. कशाचा आहे, तर खरुज हा त्वचेचा रोग असून तो हा खरुजेच्या किड्यामुळे होत असतो. पहा 21 नंबरचा प्रश्न, D-पोटी या त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही. तर पहा ही जी काही त्रिगुणी लस आहे, त्रिगुणी लस कशामुळे, जी की 3 आजारावर उपयोगी ठरते त्यामुळे तिला त्रिगुणी लस असे म्हणतात. तर त्यामध्ये पहा घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. घटसर्प म्हणजे ऑप्शन नंबर 1 याच्यासाठी सुद्धा काम येते. ही त्रिगुणी जी काही लस आहे ही पहा घटसर्पावर सुद्धा वापरली जाते, डांग्या खोकल्यावर सुद्धा वापरली जाते आणि धनुर्वात सुद्धा वापरली जाते. म्हणजे ही या ठिकाणी पहा हगवण या रोगावर वापरली जात नाही. म्हणजे जी काही त्रिगुणी लस आहे ती घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या तिन्हीवर सुद्धा वापरली जाते. पुढचा प्रश्न पहा, ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरली जाते. ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरली जाते, तर मित्रांनो या ठिकाणी पहा दुर्गंधीनाशक. ब्लिचिंग जे पावडर, आपलं पाणी अशुद्ध जर असेल तर त्यामध्ये आपण ब्लिचिंग पावडर टाकून ते शुद्ध करतो. म्हणजे पहा ते निर्गुंधीनाशक म्हणून सुद्धा काम करतं, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा काम करतं. आणि जे काय आपलं मलमूत्र आहे त्या ठिकाणी जर मलमूत्र ज्या ठिकाणी विसर्जित होतं त्या ठिकाणी सुद्धा ब्लिचिंग पावडर टाकून ती जागा निर्जंतुकीकरण केली जाते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे सर्वच या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढचा 23 नंबरचा प्रश्न पहा, जगातून कोणत्या रोगाचे 100% निर्मूलन झाले आहे. तर ऑप्शन नंबर 3 जगातून देवी या रोगाचे 100% निर्मूलन झाले. कुठल्या, जगातून देवी या रोगाचे 100% निर्मूलन झालेले. तर देवी या रोगावर जो काय रोग झालता या रोगावर हा विषाणूजन्य रोग असून देवी या रोगावर पहा एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली. कुठल्या, एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने देवी या रोगाची लस शोधून काढलेली आहे. लक्षात ठेवा हा प्रश्न IMP आहे. आणि प्लेग हा रोग पहा 1898 मध्ये पसरला होता पुण्यामध्ये. प्लेग कशापासून होतो, तर प्लेग हा आपल्याला उंदरापासून होतो. कशापासून होतो, प्लेग हा उंदरापासून होत असून हा जीवाणूजन्य रोग आहे. प्लेग हा उंदरापासून होत असून हा जीवाणूजन्य रोग आहे. आणि प्लेगविषयी हे सुद्धा एक लक्षात ठेवा, प्लेग आणि कांजण्या हे 2 रोग असे आहेत की एकदा झाल्याच्या नंतर मनुष्याला परत कधीच होत नाहीत. प्रश्न असा विचारला जाईल की खालीलपैकी कुठले 2 रोग आहेत की जे मनुष्याला झाल्याच्या नंतर परत कधीही होत नाहीत. तर पहा प्लेग आणि कांजण्या हे 2 असे रोग आहेत की एकदा झाल्याच्या नंतर ते परत कधीच होत नाहीत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एकदा जर प्लेग जर झाला तर त्याची अँटीबॉडीज ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये तयार होतात, त्यामुळे हा रोग परत होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा प्लेग आणि कांजण्या हे रोग एकदा होऊन गेल्याच्या नंतर परत होत नाहीत. पुढचा प्रश्न पहा, जगात सर्वात प्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला. अत्यंत IMP क्वेश्चन आहे पहा. तर जगात सर्वात प्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला. तर ऑप्शन नंबर 3 भारत या देशाने जगात सर्वप्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला. भारत या देशाने, लक्षात ठेवा ऑप्शन नंबर 3 म्हणजे भारत देशाने सर्वप्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला आणि तो 1952 मध्ये केला. 1952 मध्ये केला. प्रश्न असा पण विचारला जाईल
की कुटुंब नियोजन सुरू करणारा जगातला पहिला देश भारत असून भारत देशाने कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम हाती घेतला? तर पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये भारताने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा, कुठल्या? पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तर पंचवार्षिक योजना आपण कोण्या देशाकडून घेतली? तर पंचवार्षिक योजना ही आपण रशिया देशाकडून घेतलेली आहे. जे 3-4 मुद्दे सांगितले हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, 25 नंबरचा. महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्टे ठेवलेले आहे? तर महाराष्ट्र शासनाने 1991 या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्टे ठेवलेले आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. पुढचा 26 नंबरचा प्रश्न पहा. 26 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा 26 नंबरचा प्रश्न. भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविण्यात आला आहे? तर भारतात जो काही कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा 1955 पासून राबविण्यात आलेला आहे. पण प्रश्न जर असा आला तर भारतामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग फक्त कुष्ठरोग जर विचारलं तर 1955 उत्तर लिहायचं. आणि प्रश्न असा जर आला भारतामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू झाला? फक्त राष्ट्रीय हा शब्द जर लागला तर 1983 उत्तर लिहा. आणि फक्त कुष्ठरोग हा शब्द जर आला तर 1955 लिहा. कशामुळे सांगतो पहा म्हणजे कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम हा 1955 मध्ये सुरू केला, परंतु हा प्रायोगिक तत्वावर निर्माण केला होता. कधी? म्हणजे काही मोजक्याच जिल्ह्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आलेला होता. त्यामुळे प्रश्न पहा, भारतामध्ये कुष्ठरोग कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर हा 1955 मध्ये सुरू करण्यात आला. आणि राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण, राष्ट्रीय म्हणजे पूर्ण देशासाठी, तर पूर्ण देशासाठी कधी लागू झाला? तर 1983 मध्ये. लक्षात ठेवा, 1983 मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तर कुष्ठरोग हा 2 प्रकारचा असतो एक संसर्गजन्य कुष्ठरोग आणि एक असंसर्गजन्य कुष्ठरोग. अशा 2 प्रकारे मनुष्याला कुष्ठरोग होत असतो. कुष्ठरोगाविषयी प्रश्न हमेशा विचारला जातो, कुष्ठरोग हा अनुवंशिक रोग आहे का? तर लक्षात ठेवा, कुष्ठरोग हा अनुवंशिक रोग नाही. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कुष्ठरोग ट्रान्सफर होत नाही. म्हणजे एक कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जर रोग झाला असेल तर त्याची जी काही दुसरी पिढी आहे त्या पिढीला कुष्ठरोग होऊ शकत नाही. म्हणजे कसं आहे, कुष्ठरोग हा अनुवंशिक रोग नाही. लक्षात ठेवा, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. डायबिटीज हा रोग अनुवंशिक आहे आणि कॅन्सर हे रोग अनुवंशिक आहेत, परंतु कुष्ठरोग हा अनुवंशिक नसलेला रोग आहे. 27 नंबरचा प्रश्न पहा. डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जातं? तर डॉट्स हे जे काय औषध आहे क्षयरोगावर वापरलं जातं. कशावर? क्षयरोगावर वापरलं जातं. क्षयरोग म्हणजेच काय? टीबी. क्षयरोग म्हणजेच टीबी. लक्षात ठेवा, हे काय डॉट्स जे औषध आहे हे आपण जी काय आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना आहे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्याद्वारे हे राबविलं जातं. डॉट्स हे जे आहे 1997 पासून सुरुवात झाली. कधी? 1997 पासून डॉट्स या उपचार पद्धतीला सुरुवात झाली. आणि डॉट्सचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाईल. तर डॉट्सचा लॉंग फॉर्म बघा, डायरेक्ट ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. पहा, डायरेक्ट ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हे कशासाठी वापरला जातो? हा टीबी रोगासाठी वापरला जातो. डॉट्सचा हा उपचार कशासाठी वापरला जातो? टीबी या रोगासाठी वापरला जातो. आणि टीबी या रोगाची चाचणी करण्यासाठी पहा, मॉन्टॅक्स चाचणी केली जाते. कुठली? मॉन्टॅक्स चाचणी केली जाते. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पहा, या ठिकाणी आपण पाहूयात आता 28 नंबरचा प्रश्न. पहा 28 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहिला तर पहा, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आहे? तर पहा, आनंदीबाई जोशी भारतातील पहिली महिला डॉक्टर आहे. कुठली? 28 नंबरचा प्रश्न, भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण? तर आनंदीबाई जोशी ही भारतातील पहिली महिला डॉक्टर आहे. अत्यंत IMP क्वेश्चन आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण असेल? तर आनंदीबाई जोशी ही भारतातील पहिली महिला डॉक्टर आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जे आहे हा नांदेड 2015 मध्ये जी काय जिल्हा परिषदचा जे काय नांदेडला आरोग्य शोकचा पेपर झाला होता त्या पेपर या ठिकाणी आपण पाहणार. म्हणजे हे प्रश्न आलेले आहेत. लक्षात ठेवा. 29 नंबरचा प्रश्न पहा, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर राष्ट्रीय एड्स संस्थेचे मुख्यालय पहा पुणे भोसरी या ठिकाणी. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर पुणे भोसरी या ठिकाणी राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय. आता या ठिकाणी कन्फ्यूज करणारे प्रश्न पहा, 2 सांगतो तुम्हाला कसे प्रश्न कन्फ्यूज केले जातात. हा प्रश्न जर असा आला, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे? तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण पहा, नियंत्रण शब्द लागला की दिल्ली. नियंत्रण म्हणलं की डायरेक्ट दिल्लीकडे जायचं. लक्षात ठेवा, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संशोधन संस्था जर म्हणलं तर दिल्लीकडे जा. आणि फक्त राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था म्हणलं की पुणे. प्रश्न असा विचारला जर तुम्हाला, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कुठे? तर पुणे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संशोधन संस्था म्हणली ती कुठे? दिल्ली या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. नियंत्रण दिल्ली, संशोधन पुणे, हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत.
30 नंबरचा प्रश्न पहा, गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर गलगंड हा आजार आयोडीनच्या कमतरतेमुळे. कशामुळे होतो? तर गलगंड हा आजार हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो. गलगंड आयोडीनच्या. आणि आयोडीन पहा, आयोडीन कशापासून मिळतं? तर आपल्याला आयोडीन हे मिठापासून मिळत असतं. कशापासून मिळतं? मिठापासून. तर पहा या ठिकाणी एक पहिलं ऑप्शन आहे पहा, जीवनसत्वे. तर जीवनसत्वाविषयी हमेशा 3-4 प्रश्न विचारले जातात. जीवनसत्वे पहा, जीवनसत्वाचा शोध कोण लावला? तर फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे. IMP क्वेश्चन आहे. जीवनसत्वाचा शोध कोण लावला? फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे. आणि इन्सुलिनवर एक हमेशा प्रश्न विचारला जातो. तर इन्सुलिन हे आपल्या स्वादुपिंडापासून स्रावत असतं आणि इन्सुलिनच्या अभावामुळे आपल्याला कुठला आजार होतो? तर इन्सुलिनच्या अभावामुळे आपल्याला डायबिटीज म्हणजे साखर बिमारी हा आजार होत असतो. लक्षात ठेवा. IMP क्वेश्चन आहेत हे, जी मी काय तुम्हाला क्वेश्चन याच्या अनुषंगाने सांगत आहे, तर हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आगामी परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पाहावयास मिळतील. आता पहा, गलगंड याच्याविषयी जर हे काही जे ऑप्शन आहेत, ऑप्शनवर सुद्धा तुम्ही चर्चा करा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कारण की प्रश्न अशाला असा विचारत नाही, जे काही खाली ऑप्शन दिले आहेत यावर प्रश्न कसा तयार केला जाईल हे जे याच्यावरती संशोधन करतात आणि त्यानुसार ते प्रश्न टाकत असतात. आता पहा, आता हा प्रश्न पहा इथं 4 नंबरचा ऑप्शन का इन्सुलिन. तर प्रश्न सरळ आता या ठिकाणी विचारला जाईल की म्हणतील मागच्या वेळेस काय गलगंड हा विचारला होता, तर आता विचारतील इन्सुलिनच्या अभावामुळे कुठला आजार होतो? तर इन्सुलिनच्या अभावामुळे आपल्याला साखर बिमारी म्हणजे डायबिटीज हा आजार होत असतो. अशा स्वरूपाचे प्रश्न आरोग्य शोक या पदासाठी विचारले जातात. प्रश्नाची काठिण्य पातळी आणि प्रश्न विचारण्याचं स्वरूप जर समजलं तर आपल्याला 100% या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क येऊ शकतात. पहा 31 नंबरचा प्रश्न, लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीत हा भारताचा 2रा क्रमांक लागतो. पहा, लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा 2रा क्रमांक लागतो. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जगातला असा कुठला देश आहे की ज्याचा लोकसंख्येच्या बाबतीत तो जगात पहिल्या क्रमांकावर आहे? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी उत्तर त्याच ठिकाणी ऑप्शन देतो. पहा, पहिलं ऑप्शन देतो तुम्हाला अमेरिका, दुसरं चीन, तिसरं म्यानमार आणि चौथ्या नंबरचं ऑप्शन देणार आहे तुम्हाला रशिया. तर लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा देश कुठला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पहा पुढचा प्रश्न 32 नंबरचा, शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते? तर पहा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शालेय विद्यार्थ्यांची जे काही आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर पहा याविषयी पहा प्रश्न काय आपल्याला, शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते? तर 1ली ते 4थीचे जे काही विद्यार्थी आहेत यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे, 1ली ते 4थी. आणि पहा प्रश्न असा विचारला जाईल की शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? तर कोठारी आयोगाने केली. लक्षात ठेवा, कुठल्या कोठारी आयोगाने शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी असा जे काही निर्देश आहे कोठारी समितीने दिले. आणि कोठारी समितीच्या शिफारशीनुसारच महाराष्ट्र जे काही सरकार आहे ते 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करत असतात. हा सुद्धा IMP प्रश्न आहे. लक्षात ठेवा, कुठला? कोठारी आयोग. तर पहा 33 नंबरचा प्रश्न, कोणत्या गटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते? तर O रक्त गटाचे रक्त हे सर्व व्यक्तींना चालते, म्हणून O रक्त गटांना सर्व योग्य दाता असे म्हणतात. आणि जगातील प्रश्न असा जर विचारला, जगातील सर्वात जास्त रक्त गटाचे प्रमाण कुठल्या रक्त गटाचे? तर O रक्त गटाचे प्रमाण हे जगात सर्वात जास्त आहे. कुठल्या? O रक्त गटाचे प्रमाण हे जगात सर्वात जास्त आहे. तर पहा पुढचा प्रश्न 34 नंबरचा, मानवी शरीरात एकूण साधारणतः रिकाम जागा लिटर रक्त असते. तर मानवी शरीरामध्ये एकूण साधारणतः 5 लिटर रक्त असते. किती? मानवी शरीरामध्ये एकूण 5 लिटर रक्त असते. पहा हा प्रश्न आता फिरून सुद्धा विचारला जाऊ शकतो. कसा? पहा आता प्रश्न काय, पहा मानवी शरीरात एकूण साधारण किती लिटर रक्त असते? तर मानवी शरीरामध्ये एकूण 5 लिटर रक्त असते. किती? 5 लिटर रक्त असते, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न जर असा आला तर मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के रक्त हे आपल्या शरीरामध्ये असतं? तर पहा आपल्या एकूण वजनाच्या 9% रक्त. पहा प्रश्न किती कन्फ्यूज करतो. पहा मानवी शरीरात एकूण साधारण रक्त जर विचारलं तर फक्त 5 लिटर, आणि मानवी शरीराच्या वजनाच्या एकूण किती टक्के रक्त मानवी शरीरामध्ये असतं? तर आपल्या वजनाचे एकूण 9% रक्त हे आपल्या शरीरामध्ये असतं. लक्षात ठेवा, अत्यंत IMP क्वेश्चन आहे, तर परीक्षेला विचारले जातील आणि अशा स्वरूपाचे प्रश्न येणार. लक्षात ठेवा, याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला पाहाव्यास मिळणार नाही. जेवढे काही मी व्हिडिओ टाकत आहे हे मागच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित आणि त्यावर अजून कशा स्वरूपाचे प्रश्न भविष्यात विचारले जातील याचं पूर्णपणे विश्लेषण करूनच या ठिकाणी मी प्रश्न टाकत आहे. प्रश्न मनात तयारी केलेले नाहीत. लक्षात ठेवा, हे प्रश्न मागच्या वेळेस आलेले आहेत आणि त्याच्या पूरक जी माहिती मी देत आहे ही म्हणजे याच्या अनुषंगाने देते की आगामी परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील, ही 100% गॅरंटी आहे. कारण की अशा स्वरूपाचेच प्रश्न आरोग्य सेवक भरतीला विचारले जातात. अत्यंत IMP क्वेश्चन आहेत.
तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, दिलेली जी काही माहिती आहे ही जर तुम्हाला या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी सांगतो तर माझ्या दृष्टिकोनातून 100% खरी आहे. कारण की लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका पाहाल त्याच वेळेस तुम्हाला एक दिशा भेटेल. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा समुद्रासारखा आहे. एकदा जर तुम्ही भटकले तर कितीही पण वेळ जाऊ द्या त्यामध्ये सक्सेस होणार नाहीत, परंतु तुम्ही एकदा दिशा पकडली ते योग्य नियोजन करून जर अभ्यास जर केला तरच तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस भेटणार आहे. आणि मी जे काही या ठिकाणी विश्लेषण करत आहे तो परीक्षेभिमुख योग्य ट्रॅकवर घेऊन जाण्याचा प्रयत्न मी या युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन व्हा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं जे काही बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा. म्हणजेच अशा स्वरूपाचे परीक्षाभिमुख आणि तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी 100% माझे व्हिडिओ तुम्हाला मदत करतील याची 100% गॅरंटी आहे. तर मित्रांनो पहा, 35 नंबरचा प्रश्न. कारण की मी माझ्या अनुभवातून या ठिकाणी तुम्हाला शिकवत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी मी माझ्या अनुभवातून आणि ते जे काही अभ्यास केले त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी तुम्हाला शिकवत आहे. कारण की कुठल्या पुस्तकामधले नाही, मी जे काही माझ्या ब्रेनमध्ये जेवढं काय फिट आहे तेच या ठिकाणी, आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढं महत्त्वाचं आहे आतापर्यंत जेवढ्या मी प्रश्नपत्रिका चाळलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला शिकवत आहे. त्यामुळे हे अत्यंत IMP आणि अत्यंत परीक्षाभिमुख सांगते. तुम्हाला भरकटण्याचा प्रयत्न मुळीच या ठिकाणी करत नाही. योग्य ट्रॅकवर आणि योग्य तुम्हाला म्हणजे मेरिटमध्ये 100% तुम्ही येसाल. जर हे व्हिडिओ जर पाहिले तर 100% तुम्ही येसाल. त्यामुळे आपल्या युवराज अकॅडमीला तुम्ही जॉईन व्हा. तर पहा, आणि या ठिकाणी तुमच्याकडून कुठली फी आकारली जाणार आहे. फक्त तुम्हाला 2 कार्य करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करायचं. बस एवढे 2 कार्य तुम्हाला करायचे आहेत. तर पहा, 35 नंबरचा प्रश्न. जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर पहा, जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून 1 डिसेंबर दिवस पाळला जातो. कुठला दिवस पाळला जातो? तर 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. हा प्रश्न तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, PSI, STI, MPSC, राज्यसेवा कुठल्याही स्वरूपाचे UPSC जरी परीक्षा जर दिली तर हा प्रश्न तुम्हाला हमेशा पाहायस मिळेल. लक्षात ठेवा, कुठलीही परीक्षा द्या, परिचय क्लास 4 पासून तर क्लास 1 ऑफिसरपर्यंत परीक्षा द्या, हा प्रश्न तुम्हाला हमेशा विचारला जाईल. जागतिक एड्स दिन कधी पाळला जातो? तर हा जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबर रोजी पाळला जातो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. आणि एड्सविषयी थोडी तुम्हाला माहिती सांगतो. एड्स हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग आहे. कशामुळे? लैंगिकरित्या पारेषित होणारा एड्स हा रोग आहे. आणि जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबर रोजी पाळला जातो. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की जागतिक तंबाखू निर्मूलन दिन कधी पाळला जातो? जागतिक तंबाखू निर्मूलन हा सुद्धा विचारलेला आहे. पहा, हे जे काही प्रश्न सांगते, कारण की तंबाखू ही आपल्या आरोग्याला हानिकारक आहे आणि तंबाखू ही आपल्या आरोग्याला हानिकारक असल्यामुळे आपल्याला तंबाखूविषयी सुद्धा 2 मुद्दे तुम्हाला क्लिअर असले पाहिजे. जागतिक तंबाखू म्हणजे अशाच स्वरूपाचे आरोग्याशी संबंधित जे प्रश्न आहे ते आरोग्याशी संबंधितच विचारले जातात. तर त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तंबाखूमध्ये एक तुम्हाला सांगतो, तंबाखूमुळे आपल्याला कॅन्सर होतो. तर कशामुळे होतो? तंबाखूमध्ये निकोटीन नावाचं द्रव्य असतं. कशामुळे? निकोटीन नावाचं द्रव्य असतं आणि हे द्रव्य आपले जे काही यकृत आहे त्याला कमजोर करण्याचं कार्य करत असतं. त्यामुळे तंबाखूविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असू द्या. तर तंबाखूचं उत्पन्न हे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त होतं. कुठं? कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचं सर्वात जास्त उत्पन्न होत असतं. प्रश्न असा जर आला तर भारतातलं असं कुठलं राज्य आहे की ज्यामध्ये तंबाखूचं सर्वात जास्त उत्पन्न होतं? तर मित्रांनो, तंबाखूचं उत्पन्न सर्वात जास्त हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये होतं. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अत्यंत परीक्षाभिमुख माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. लक्षात ठेवा. पहा, तंबाखूचं सर्वात जास्त उत्पन्न होतं कुठं? तर आंध्र प्रदेशमध्ये होतं. आणि तंबाखूचं सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये होतं? तर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त तंबाखू नदीचं उत्पन्न होत असतं. आणि तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घटक असल्यामुळे त्यामुळे माणसाला कॅन्सर होतो. कशामुळे? तंबाखूमधील निकोटीन नावाच्या घटकामुळे. त्यामुळे त्यावर आधारित मी प्रश्न विचारला आहे की जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून कुठला दिवस साजरा केला जातो? हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये 100% पाहावयास भेटेल की जागतिक तंबाखू निर्मूलन दिन म्हणून कुठला साजरा केला जातो. तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच याचं उत्तर सांगा. मला अपेक्षा आहे जे विद्यार्थी अभ्यास करतात ते 100% मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देतील. तर पहा, 36 नंबरचा प्रश्न. रेबीज हा आजार रिकाम जागा प्राणी चावल्यामुळे होतो. तर रेबीज हा आजार कुत्रा हा प्राणी चावल्यामुळे होतो. कशामुळे होतो? रेबीज हा आजार कुत्रा हा प्राणी चावल्यामुळे होतो. लक्षात ठेवा. तर रेबीज हा आजार विषाणूपासून होतो. कशापासून होतो? प्रश्न असा पण विचारला आहे की रेबीज हा आजार जीवाणूजन्य आहे का विषाणूजन्य आहे का आधीपासून होतो? तर रेबीज हा आजार विषाणूपासून होतो आणि तो कुत्रा चावल्यामुळे होत असतो. तर रेबीज या रोगामध्ये होते काय? तर लक्षात ठेवा, रेबीज हा ज्या व्यक्तीला रेबीज झाला तो व्यक्तीला पाण्याची भीती वाटते आणि ज्या व्यक्तीला रेबीज झाला त्या व्यक्तीची लाळ गळत असते. हे 2 महत्त्वाचे विशेषता आहे. आणि या रेबीज रोगावरची काही लस शोधून काढली हा पण प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो, रेबीज या रोगावर जी काही लस शोधून काढली ती लुईक पाश्चर या शास्त्रज्ञाने काढलेली.
कुठल्या लुईक पाक्चेर या शास्त्रज्ञाने रेबीज रोगावर लस शोधून काढलेली आहे? लक्षात ठेवा. पहा आता 36 नंबरचा प्रश्न झाला आपला. 37 नंबरचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, मागच्या वेळेस आलेले प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर अशा स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आपण कंटिन्यू आरोग्याची भरती होईपर्यंत ह्या प्रश्नपत्रिका कंटिन्यू चालू ठेवणार आहोत आपल्या चॅनल. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये नक्कीच याची मदत होणार आहे. तर पहा 37 नंबरचा प्रश्न. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती किलो कॅलरीज ऊर्जा मिळते? तर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून मित्रांनो 9 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. पहा 1 ग्रॅम स्निग्ध प्रश्न कन्फ्यूजमध्ये विचारले जातात. पहा 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते? तर 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते. किती? 9 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. प्रश्न असा आला की 1 ग्रॅम मेद पदार्थापासून किती ऊर्जा मिळते? तर 9 किलो कॅलरीज. आणि प्रश्न असा जर आला तर 1 ग्रॅम कार्बोदकापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते? पहा 1 ग्रॅम कार्बोदक बदलला, पहा मी शब्द बदलला. पहा स्निग्धाच्या जागेवर कार्बोदके जरी टाकलं तर उत्तर त्या ठिकाणी बदलणार आहे. पहा 1 ग्रॅम स्निग्धाच्या जागेवर जर असं टाकलं 1 ग्रॅम कार्बोदकापासून किती ऊर्जा मिळते? तर मित्रांनो 1 ग्रॅम कार्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. किती? 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते. आणि आपल्या शरीरातली ही जी काय ऊर्जा आहे ते मापण्याचं एकक कुठला, हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर आपल्या शरीरामध्ये जेवढी काय ऊर्जा आहे ती कशामध्ये मापली जाते? तर ती कॅलरीमध्ये मोजली जाते. कशामध्ये? कॅलरीमध्ये मोजली जाते. लक्षात ठेवा, हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर पहा प्रश्न काय, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून तर 9 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. प्रश्न असा जर आला की 1 ग्रॅम कार्बोदकापासून किती ऊर्जा मिळते? तर 1 ग्रॅम कार्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते. अत्यंत IMP क्वेश्चन आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देत आहे. मित्रांनो, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये 100% पाहावयास मिळतील. एक आरोग्य संचालनाची सुद्धा परीक्षा होणार आहे आणि जे काही झेडपीचे 2019 फॉर्म टाकले त्याचे सुद्धा परीक्षा होणार आहे. तर अशा स्वरूपाच्या आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न पाहावयास मिळतील. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आगामी जे काही परीक्षा आहे त्यामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं जर असेल तर मित्रांनो तुम्ही युवराज अकॅडमी 24 या चॅनलला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये 100% यश मिळेल. यश मिळण्याचं म्हणजे काय, जॉईन झाल्यामध्ये यश मिळणार नाही. जे काही मी व्हिडिओ टाकत आहे व्हिडिओचं तुम्ही अभ्यास करा, व्हिडिओ पहा, म्हणजे जे तुम्हाला आणि त्याच्या नोट्स काढा, त्यावेळेस तुम्हाला 100% या ठिकाणी सक्सेस भेटणार आहे. तर पहा पुढचा प्रश्न. दूरदर्शन पाहताना रिकाम जागा ते रिकाम जागा फूट अंतर असावे. पण दूरदर्शन पाहताना 6 ते 7 फूट अंतर असावे. IMP क्वेश्चन आहे. पहा आपल्या घरामध्ये जे काही दूरदर्शन आहे, दूरदर्शन म्हणजे आपली TV, दूरदर्शन म्हणजे आपली TV. लक्षात ठेवा. मग तेव्हा दूरदर्शनची असो का डिशची असो, कुठली असो TV, लक्षात ठेवा. दूरदर्शन पाहताना आपल्याला 6 ते 7 फूट अंतरावरून पाहायची. तर याचं कारण काय, 6 ते 7 फुटावरून अंतर ठेवायचं? याचं कारण असं की आपले डोळे लवकरात लवकर खराब होऊ नयेत म्हणून आपल्याला 6 ते 7 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. म्हणजे प्रश्न काय आपला, दूरदर्शन पाहताना 6 ते 7 फूट अंतर असावे लागते. तर हे पहा, आता तुम्हाला वाटत असेल की पहा हे आरोग्याशी संबंधित. पहा दूरदर्शन पाहताना हा आरोग्याशी संबंधित, कारण की पहा दूरदर्शन जर तुम्ही जवळून पाहिलं तुमचे डोळे खराब होणार. डोळे खराब होणार याचा अर्थ तुम्ही डॉक्टरकडे जाणार. डॉक्टर म्हणजेच आरोग्य, संपला विषय. म्हणजे काय, आरोग्याशी संबंधित असे स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर पुढचा प्रश्न पहा 39 नंबरचा. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? अत्यंत IMP क्वेश्चन आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. कधी? 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. तर जागतिक आरोग्य संघटनेवर प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे या ठिकाणी मी थोडं विश्लेषण करतो, लक्षपूर्वक आहे का. पहा, जागतिक आरोग्याची संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. मग 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली असल्यामुळे 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. कुठला दिवस? पहा, तलाठी, ग्रामसेवक कुठलीही परीक्षा द्या, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, केंद्र गव्हर्नमेंटची कुठलीही परीक्षा द्या, 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला आलेला आहे. ते कशामुळे? तर 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. जर तुम्ही रेल्वे किंवा केंद्र सरकारच्या परीक्षा देत असाल तर हा प्रश्न हमेशा आलेला आहे की जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठे? तर मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या शहरामध्ये, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या शहरामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. आणि प्रश्न जर असा आला तर जागतिक जी काय आपली आंतरराष्ट्रीय न्यायालय, हा पण प्रश्न विचारलेला आहे. पहा, केंद्र सरकारच्या जर तुम्ही परीक्षा देत असाल तर हे प्रश्न तुम्हाला हमेशा पाहावयास मिळतील की जागतिक जी काय आंतरराष्ट्रीय जे काय न्यायालय आहे त्या जागतिक आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठे? तर जागतिक आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय पहा मित्रांनो, हेग या शहरामध्ये. कुठे? हेग या शहरामध्ये जागतिक आरोग्य जागतिक न्यायालयाचं मुख्यालय. जागतिक न्यायालयाचं मुख्यालय जर विचारलं तर हेग या शहरामध्ये, आणि जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय विचारलं तर जिनिव्हा, स्वित्झर्लंड देशामधील जिनिव्हा या शहरामध्ये आहे. बऱ्याच वेळेस विचारलेले प्रश्न आहेत. आता या व्हिडिओमधला पहा
40 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा, रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? तर रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने लावला. कोणी लावला? कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावलेला आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2015मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय आरोग्य शोधची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आगामी सर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी युवराज अकॅडमी 24 या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बेल आयकॉनसुद्धा ऑन करा, जेणेकरून अशाच स्वरूपाचे नवीन जे माहितीपूर्वक व्हिडिओ मी टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आपण थांबूयात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उमेदीसह. तर थँक्यू, धन्यवाद.